हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. ओके, आपण चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे चॅप्टर ऑलरेडी स्टार्ट केलेले आहे. आता आपण त्यामधले प्रॅक्टिस सेट 6.1 मधले ऑलरेडी 5 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, सो 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता बघूया आपण 6th नंबरचा क्वेश्चन मध्ये एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. ते काय आहे, पी स्क्वेअर मायनस 7p ऑन, ठीक आहे, पी स्क्वेअर मायनस 7p मायनस 44 हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि वी हॅव टू सॉल्व इट. आपल्याला हे काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो फॉर दॅट पर्पज आता आपल्याकडे या ठिकाणी काय रे बघा, -44 आहे. ओके, सो आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन आपलं किती यायला पाहिजे, -44 यायला पाहिजे आणि ऍडिशन आपल्याला किती मिळायला पाहिजे, -7 +7 नाही, काय मिळायला पाहिजे, -7. ओके, सो ऍज पर आपण काल जे डिस्कशन केलं होतं त्या डिस्कशन नुसार बघा, या ठिकाणी सर जर आपलं मल्टिप्लिकेशन, या ठिकाणी आपल्याला असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, -44. जर मल्टिप्लिकेशन मायनस असेल, काय सांगितलं होतं मी काल तुम्हाला, जर मल्टिप्लिकेशन मायनस असेल याचा अर्थ असं लक्षात ठेवायचं की तुमचा एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा नंबर काय आहे, निगेटिव्ह आहे. कोणता तरी एक तर पहिला पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल, किंवा पहिला निगेटिव्ह असेल, दुसरा पॉझिटिव्ह असेल, काहीतरी असं. ओके, सो आता मला नंबर शोधायचे आणि ज्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे काय यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे, -7 यायला पाहिजे. मायनसचा नंतर अभ्यास करू आपण, पहिले 7. सो दोन नंबर तर माझ्याकडे आहेत, 11 4 जा 44 आहे का, 11 4 जा 44, येस. आणि 11 मधनं जर मी 4 मायनस केले तर मला 7 पण मिळतं. 11 मधनं 4 मायनस केलं तर 7 पण मिळतं. ओके, सो आता या दोघांपैकी एकच नंबर काय असेल, निगेटिव्ह आहे, कारण मल्टिप्लिकेशन काय तुमचं निगेटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशन काय आहे. आता इथे ऍडिशन मध्ये बघा, जर तुमचं आन्सर निगेटिव्ह आहे, आन्सर काय, याचा अर्थ कोणता नंबर निगेटिव्ह असेल, मोठा नंबर निगेटिव्ह आहे. आन्सरला जर मायनस साइन आहे तर मोठा नंबर काय असेल, निगेटिव्ह असेल. म्हणजे इथे 11 काय रे, मायनस आहे, 11 निगेटिव्ह आहे. बघा, 11 4 जा 44 आणि आन्सरला दिलं मायनस साइन. 11 मधनं 4 गेले, उरला 7. मोठी संख्या 11, तिचं साइन मायनस. सो या -7च्या जागी, या -7च्या जागी आपण काय लिहिणार आहोत बघा, इथे लिहिणार मी हा पी स्क्वेअर ऍज इट इज, आणि या -7च्या जागी मी काय लिहिणार, -11p, आणि दुसरे पुढे काय लिहिणार, +4p, आणि हा तुमचा -44 ऍज इट इज. समजलं का हे सगळ्यांना, येस ऑर नो? चला आता काय करायचंय आपल्याला, तुकडे तुकडे करायचे, फॅक्टरायझेशन. काय करायचंय, फॅक्टरायझेशन. सो पी स्क्वेअरचं काय फॅक्टर्स पडतील, पी स्क्वेअरचे पी मल्टिप्लाय बाय पी मायनस 11p म्हणजे काय, 11 मल्टिप्लाय बाय पी, प्लस 4p म्हणजे काय, 4, आणि मायनस 44 साठी काय लिहिलं होतं आपण, 11 4 जा 44, 11 4 जा, ठीक आहे. सो या दोघांमधनं कॉमन काढा आणि या दोघांमधनं एक गोष्ट आपल्याला काय करायची, कॉमन काढायची आहे. सो काय कॉमन निघेल बघा, इथे पी कॉमन निघेल. मी पी बाहेर काढला, पी कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, पी -11, काय राहिलं, पी -11. इथे प्लस साइन आहे, इथे लिहिला प्लस, इथे काय कॉमन निघतंय, 4. सो 4 बाहेर काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, व्हेरी गुड, p -11. आता अगेन हा p -11 आणि हा p -11 काय येईल, कॉमन. बघा, p -11 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, p+4. दिस इज युअर फायनल फॅक्टर्स ऑफ, कोणाचे फॅक्टर्स केलेत आपण, p स्क्वेअर -7p -44 याचे काय फॅक्टर्स पडलेत, p -11 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये p+4. ओके, या ठिकाणी p तुमचा स्मॉल आहे, हे लक्षात ठेवायचं हा.
पी कॅपिटल काढायचा नाही, असा पी नाही काढायचा, मी स्मॉल पी काढलाय एव्हरी टाइम्स. ओके, समजतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेट इट? येस ऑर नो? जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलंय बघा नेक्स्ट एक्सप्रेशन आपल्याला, अल्जेब्रिक एक्सप्रेशन एम स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. सो इथे आपल्याला नंबर काय दिलाय बघा 120. तो 120 चे आपल्याला करायचे फॅक्टर ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे रे, 120 यायला पाहिजे, आणि ऍडिशन किती यायला पाहिजे, -23. -23. सो सजेस्ट मी द टू नंबर्स. सजेस्ट दोन नंबर सांगा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे 120. तर बघा असं पण होऊ शकतं 12 10 जा 120, बट 12 मध्ये जर 20 ऍड केले तर किती होतं रे, सॉरी 12 मध्ये जर 10 ऍड केलं तर किती होतं सर, 22 होतं, पण आपल्याला किती पाहिजे होतं. तो हा नंबर काही चालणार नाही. चालेल का हा नंबर? नाही सर, थोडा विचार करावा लागेल, कॉम्प्लेक्स आहे. मग मला नंबर आठवतो सर, मला कोणता नंबर आठवतो, 15 8 जा 120. 15 8 जा, याच्यासाठी सर आमचे काय पाठ पाहिजेत, टेबल्स. 15 8 जा किती होतं 180, आणि 15 मध्ये जर 8 मिळवले, 15 मध्ये जर 8 मिळवले तर काय होईल रे, 23 मिळतील. 23. तर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशन कसं आहे, मग मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह आहे बघा सर, मल्टिप्लिकेशन कसं आहे सर, पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ हे दोन्हीही नंबर एक तर प्लस असतील किंवा दोन्हीही नंबर काय असतील, मायनस असतील. दोन्ही एक तर प्लस पाहिजे किंवा दोन्हीही. बट इथे आन्सर मध्ये काय आहे रे, आन्सर मध्ये काय आहे, म्हणजे हे दोन्ही प्लस असू शकतात का, म्हणजे हे दोन्ही काय असतील सर, 100% सर हे मायनसच असतील. काय असतील, मायनस. कारण का तर मायनस मायनस होतं प्लस, म्हणजे आपण करतो सर ऍडिशन, बट आन्सरला आपण काय साईन देतो, मायनस साईन देतो. मग बघा 15 मायनस आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह, मायनस मायनस प्लस, दोघांची बेरीज करा, 15 प्लस 8 किती झालं 23. बट आन्सरला काय साईन देणार तुम्ही, मायनस साईन किंवा मोठ्या नंबरचं साईन. मोठा नंबर कोण आहे 15, तो काय आहे मायनस. आन्सरला काय देणार, व्हेरिएबल कोणता आहे आपल्याकडे, व्हेरिएबल एम. देअरफॉर आपण काय लिहिणार, -15m -8m, आणि इथे काय -23m. म्हणजे या 23 च्या जागेवर मी काय घेणार आहे, 23 च्या जागेवर मी काय लिहिणार आहे सांगा. ओके, देअरफॉर हा एम स्क्वेअर ऍज इट इज, आणि या -23 साठी काय लिहिणार आहे मी, -15m -8m, आणि हा तुमचा प्लस, आणि हा तुमचा 120. समज गए क्या? आता काय करणार, आता तलवार चालवणार सर आम्ही, आणि तुकडे 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 करणार, या फॅक्टर्स करणार. याचे काय करणार सर, फॅक्टर्स करा. मग फॅक्टर एम स्क्वेअर म्हणजे काय, एम मल्टिप्लाय बाय एम. 15m म्हणजे काय, 8m म्हणजे काय, प्लस 120 म्हणजे काय, व्हेरी गुड. बघा 120 चे फॅक्टर इथेच केलेत, 15 मल्टिप्लाय बाय 8. ओके, तर या दोघांमधनं कॉमन काढूया, या दोघांमधनं कॉमन काढूया. काय कॉमन निघतंय सर इथे, एम. एम बाहेर काढला मी, काय राहिलं ब्रॅकेट मध्ये, एम मायनस 15. इथे कोणतं साईन आहे सर, इथे दिलं मायनस. काय कॉमन निघतंय पुढे, तर 8 कॉमन निघतंय. ब्रॅकेट मध्ये लिहितो मी एम प्लस 15. काय लिहिलं सर, पण इथे मायनस आहे, इथे तुम्ही प्लस लिहिलं. मग तुम्हाला माझ्यावर जर विश्वास असेल तर आपण इथे काय लिहिणार आहोत, डायरेक्ट -15. कारण इथे मायनस आहे तर इथे पण 100% काय यायला पाहिजे, मायनसच. कारण काय होतं बघा, हा मायनस आणि हा मायनस काय होतो, +15 होतो. मायनस मायनस काय होतो. ओके, मग आता m -15 काय काढणार,
व्हेरी गुड. काय काढणार? कॉमन. या दोघांना काढला मी कॉमन. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? एम मायनस. येस, दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल फॅक्टर्स ऑफ एम स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. एम स्क्वेअर मायनस 23m प्लस 120 इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही? एम मायनस 15 आणि एम मायनस 8. तुमच्या असं लक्षात येईल की बघा, आन्सर नेहमी इथेच लपलेलं असतं. आन्सर काय येईल बघा, इथे तुमचं व्हेरिएबल कोणता आहे? एम. व्हेरिएबल कोणता आहे? एम. म्हणून आन्सर आलंय एम मायनस 50 एम मायनस 8. आलं का आन्सर? इकडे चेक करा. आन्सर काय येईल बघा, इथे व्हेरिएबल कोणता आहे? पी. आन्सर काय येईल? पी मायनस 11 पी प्लस 4. पी मायनस 11 पी प्लस 4. आलं लक्षामध्ये? इथे आन्सर काय येईल? ओके, हे तर काल सोडवलं होतं सर आपण. समजलं का मुलांनो? जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे? येस. सो लेट अस सॉल्व द अनदर क्वेश्चन. काय 8 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. सर काय दिलाय? तर आम्हाला दिलेला आहे एम स्क्वेअर मायनस 25m प्लस 100. तो आपल्याला इथे काय मिळालंय रे? 100. सो तुकडे कोणाचे करणार? फॅक्टर्स कोणाचे करणार? 100 चे. सो करूया. 100 चे असे फॅक्टर्स मिळवायचे आपल्याला दोन, ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे? 100 प्लस आहे का मायनस आहे? म्हणजे मल्टिप्लिकेशन प्लस आहे का मायनस आहे? जर मल्टिप्लिकेशन प्लस असेल, मल्टिप्लिकेशन जर प्लस असेल तर दोन्हीही नंबर्स कसे असतील रे? दोन्ही नंबर कसे असतील? तर एक तर दोन्ही नंबर प्लस असतील किंवा दोन्ही नंबर आम्हाला माहिती नाहीये प्लस आहेत का मायनस आहे, बट एक तर दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही काय असतील, याच्या व्यतिरिक्त काही असू शकत नाही. ओके, चला दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे सर? 100 आहे, पण त्यांची ऍडिशन किती पाहिजे आपल्याला? -25. -25. आता तुम्हाला आन्सर मिळेल. मला सांगा जर ऍडिशन मायनस असेल, जर ऍडिशन काय असेल, तर ते दोन्ही प्लस असतील का दोन्ही मायनस असतील? दोन्ही पण काय असतील सर? 100%. जर इथे मायनस साइन आहे तर हे दोन नंबर प्लस असूच शकत नाही. हे दोन्ही नंबर प्लस असूच शकत नाही. म्हणजे ते दोन्ही नंबर काय असले पाहिजेत? मायनसच असणारे. आपण तर नंबर शोधले पण नाहीत अजून, तरी आपण ह्या कन्क्लुजनवर आलेलो आहोत. मग आता मला सांगा ते दोन नंबर कोणते असतील? व्हेरी गुड. बघा सर, 25 जा 100 आणि 20 प्लस 5 25 मिळेल. 20 प्लस 5 25 मिळेल. पण सर आम्हाला काय पाहिजे? मायनस. म्हणून आम्ही याला पण मायनस करतो, याला पण काय करतो? मायनस. म्हणजेच काय होतं सर? मायनस मायनस होतं प्लस, बट आन्सरला आपण काय देतो? मायनस साइन. ओके, व्हेरिएबल कोणता आहे सर इथे? एम. म्हणून मी काय लिहिणार? -20m आणि हा काय? -5m. कोणासाठी सर लिहिणार हे? -25m साठी आम्ही काय लिहिणार आहे? बघा, या -25m साठी मी काय लिहिणार आहे? बघा, हा एम स्क्वेअर ऍज इट इज. -25 साठी काय लिहिणार? -20m -5m. पुढे काय ते ऍज इट इज लिहा प्लस 100. आता काय करणार सर? पुढची स्टेप फॅक्टरायझेशन. तुकडे तुकडे करणार सर आम्ही, यांचे तुकडे कर डालेंगे दुश्मन की तरह. बरोबर? तुम्ही सोल्जर आहेत असं समजा स्वतःला. काय आहात? हे पुढचे आर्मी वाले, हे नेव्ही वाले, मागचे एअरफोर्स वाले. आणि काय करायचे आहेत आपल्याला आता? फॅक्टर्स तुकडे करून टाका. मग एम स्क्वेअरचं कसं होईल? एम मल्टिप्लाय बाय एम मायनस 20m चं काय होईल? 20 मल्टिप्लाय बाय एम. 5m चं काय होईल? आणि या 100चं काय होईल सर? 5. व्हेरी गुड. हुशार झालेले आहेत पोरं सगळी. या दोघांचा एक ग्रुप आणि या दोघांचा एक ग्रुप, आणि त्यांच्यातनं काय काढायचंय आपल्याला? कॉमन. मग बघा, हा यम आणि हा यम काय झालं रे? कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? एम. व्हेरी गुड. एवढे हुशार कधीच झालेले नव्हते हे पोरं. मायनस. आता पुढे काय कॉमन निघेल?
व्हेरी गुड. 5 कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 20. पण सर इथे तर मायनस साईन आहे, मग इथे पण काय यायला पाहिजे होतं, मायनसच यायला पाहिजे होतं. सर तुमचं काहीतरी चुकलेलं आहे, इथे पण मायनसच साईन. आता हा M-20 आणि M-20 या दोघांना काय करतो मी, कॉमन काढला, M-20 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं दुसऱ्या. व्हेरी गुड, शाबाश. अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय होतं सर आमचं, M² मायनस 100 इज इक्वल टू, आम्हाला काय मिळाले फॅक्टर्स, M-20 आणि M-, बघा आलं का, M-20 M-5 आलं का, येस ऑर नो, येस सर आलं, वी गॉट इट. ठीक आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये, फक्त मी जे रूल सांगतो ते रूल तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. परत एकदा सांगतो, जर एखादा नंबर दिला, समजा 60 हा नंबर दिला, काय दिला 60, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे तुम्हाला, मल्टिप्लिकेशन काय पाहिजे 60. हा जर पॉझिटिव्ह आला, मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह असेल तर हे जे दोन नंबर आहेत हे दोघं कसे असतील, एक तर पॉझिटिव्ह असतील किंवा ओके. तर दुसरी कंडिशन जर हा हे मल्टिप्लिकेशन जर निगेटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन जर निगेटिव्ह आहे, तर हे जे दोन नंबर दिलेत या दोघांपैकी एक नंबर पॉझिटिव्ह असेल, दुसरा नंबर निगेटिव्ह असेल. 100% दोघांपैकी एक नंबर काय असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. आणि मग तुम्ही ते कशाकडे बघणार, इथे कशाकडे बघणार तुम्ही, इथे कोणता नंबर आहे त्याच्याकडे बघणार, इथे जो नंबर आहे त्या नंबरकडे बघणार. हा नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे जो मोठा नंबर असेल तो पॉझिटिव्ह असेल, जो छोटा नंबर असेल तो काय असेल, निगेटिव्ह असेल. कोणते नंबर आहेत रे, 23 जा 60 आणि 20 आणि इथे येईल -3. बघा 20 मधनं 3 गेला, 20 मधनं 3 मायनस केला, किती उरले, मोठी संख्या कोण आहे, तिचं साईन काय आहे प्लस, आन्सरला काय साईन आहे प्लस. समजलं का हे दोन्ही रूल्स, बस हे रूल ज्याला कळले तो जिंकला. ओके, समजलं का, चलो फटाफट लिखो, ऑल ऑफ 3 क्वेश्चंस फटाफट लिखो. चला, लिहून झालं असेल तर जाऊया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा आपल्याला, व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन, 3x² plus 14x plus 15. Okay, so I want that you suggest me what to do. मला असं वाटतं की तुम्ही मला सजेस्ट करावं की काय करावं, काय केलं पाहिजे, कसं सॉल्व्ह करावा हा क्वेश्चन, सांगा जरा मला. बरोबर, 15 इथे लिहायचं आणि काय करायचं, फॅक्टरायझेशन करायचं, याचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे, आणि ऍडिशन किती यायला पाहिजे, 14. इज दिस करेक्ट, हा या ठिकाणी काय आहे, 3 आहे. याच्या अगोदरच्या क्वेश्चन्स मध्ये होतं का, नव्हतं सर, इथे 1 होता, इथे पण काय होता 1, या ठिकाणी पण काय होता 1, इकडे पण 1 होता, इकडे पण 5 होता. मग आपण काय केलं होतं, 10 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन केलं होतं. बघा चेक करा नोटबुक, 10 5 जा किती केलं होतं बघा, 5 मल्टिप्लाय बाय -10, 5 10 जा -50 आणि -50 चे फॅक्टर्स केले होते आपण. येस ऑर नो, येस. सो सिमिलर कन्सेप्ट या ठिकाणी सुद्धा आहे. ओके, निस्ता 15 येईल का, नाही, इथे 3 आहे, सो 15 आणि 3 पण येईल. सो इथे काय करायचंय, 3 आणि हा 15 यांचं काय करायचंय रे, मल्टिप्लिकेशन. सो 15 बघा, 15 3 जा किती होईल, 45. ओके, सो या 45 चे फॅक्टर्स तुम्हाला करायचे आहेत. मला इथे सांगा मल्टिप्लिकेशन कसं आहे रे, मल्टिप्लिकेशन कसं आहे, प्लस आहे की मायनस आहे, प्लस आहे. म्हणजे आपले दोन्हीही नंबर्स कसे असायला पाहिजे, एक तर दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही
आता ऍडिशन कडे येऊया. ऍडिशन तुमची कशी आहे रे? पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही नंबर्स काय असतील? प्लस असतील की मायनस असतील? प्लस. जर इथे मायनस साईन असतात तर दोन्ही नंबर्स काय राहिले असते? बट आता इथे काय आहे? प्लस, म्हणजे दोन्ही नंबर्स काय असतील? तर दोन्ही नंबर्स प्लस असतील म्हणजे दोन्हीही नंबर्स निगेटिव्ह असणार नाही. 100% दोन्ही नंबर्स काय असायला पाहिजेत? पॉझिटिव्हच असायला पाहिजे. दोन्ही नंबर्स काय असायला पाहिजेत? ठीक आहे. मग 45 चे फॅक्टर सांगा मला, की ज्यांचे मल्टिप्लिकेशन 45 येतं पण ऍडिशन किती यायला पाहिजे? 14 यायला पाहिजे. मग कोण आहे असं? 9 4 जा 45 होतं का? 9 5 जा 45. 9 प्लस 5 किती होतं बघा? 9 प्लस 5 किती होतं? होतं का? 9च्या पुढे काउंट करा. 10 11 12 13. आलं? मग व्हेरिएबल काय तुमचा? व्हेरिएबल एक्स. तो 9x प्लस 5x इज इक्वल टू किती एक्स? 14. तो या 14x च्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत? बघा, मग इथे करा फॅक्टरायझेशन. 3x² प्लस 14च्या ठिकाणी काय लिहिणार मी? 9x प्लस 5x आणि हा तुमचा प्लस 15 ऍज इट इज. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा. ज्या वेळेस इथे 3 येतो, 3 म्हणजे कोणताही नंबर येतो, 3 किंवा कोणताही नंबर येतो, त्यावेळेस त्याच्या पुढच्या नंबरचे सुद्धा तुकडे तुकडे करायचे. जसं इथे केले होते का आपण? इथे 20 होतं, या 20 चे तुकडे केले का आपण? नाही. 20चं मी असं पण लिहू शकलो असतो, 10 2 जा 20, 5 4 जा 20, पण लिहिलं का मी? नाही लिहिलंय. पण इथे मात्र तुम्हाला त्याचे तुकडे तुकडे फॅक्टरायझेशन करावं लागेल, आणि ते कसं ते पण सांगतो. बघा, आता करा फॅक्टरायझेशन. 3x² म्हणजे काय? 3 मल्टिप्लाय बाय x² म्हणजे काय? बरोबर, प्लस. आता 9 या 3च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. येतो का? हा, मग कसं लिहिता येईल? 9 साठी मला 3 3 जा आणि हा तुमचा एक्स, पुढे काय रे? प्लस 5x चे तुकडे काय होतात? 5 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 15 चे तुकडे काय होतात? 3 5 जा 15. 5 च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. बघा, इथे 5 आहे, मग 15 पण 5 च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. मग काय लिहिता येईल मला? 5 3 जा 15. दुसरं काही होतच नाही. त्याचे 15 चे तुकडे काही होतात का? नाही. तो या दोघांमधनं कॉमन आणि या दोघांमधनं कॉमन काढायचं आहे. मग चला काढा कॉमन. काय निघतंय चेक करा. बघा, इथे 3x निघतोय, इथे पण काय कॉमन येतोय? चला मग घेतला 3x, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? x प्लस 3. पुढे काय साईन आहे रे? प्लस. इथे काय कॉमन येतोय? मग 5 घेतला, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा? x प्लस 3. आता काय कॉमन येईल? x प्लस 3 घेऊया कॉमन. एक ब्रॅकेटमध्ये काय आला? x प्लस 3. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं? 3x प्लस. येस, दिस इज द फायनल फॅक्टर्स ऑफ दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन, विच इज इट? 3x² प्लस 14x प्लस 15 इज इक्वल टू काय रे? x प्लस 3. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5. समझ गए? येस और नो? येस, व्हेरी इझी पीझी. जाऊयात पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? 2x² प्लस x मायनस 45. काय करणार आहे आता? या 2 आणि या 45 चं काय करणार? मल्टिप्लिकेशन. तो इथे लिहितो मी 2 मल्टिप्लाय बाय 45. कसा आहे रे? मायनस आहे. 45 कसा आहे? तो मायनस साईन घ्यायला विसरायचं नाही. तो यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल बघा? 45 2 जा 90 आणि हा मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. सो आता मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे रे? -90. आणि ऍडिशन काय यायला पाहिजे? हा नंबर यायला पाहिजे. इथे काहीच नंबर नाहीये सेंटरला. आहे का काही नंबर? म्हणजे काय यायला पाहिजे? 1. आणि हा 1 कसा आहे? प्लस. समजलं हे? हे समजलं का कोणाला? कोणाला नाही समजलं ते सांगा.
बघा इथे 45 होता, इथे 2 होता, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 2 मल्टिप्लाय बाय -45, 2 मल्टिप्लाय बाय -45, यांचा आन्सर आलं -90. तो मल्टिप्लिकेशन -90 यायला पाहिजे. ऍडिशन मधली टर्म, मधली संख्या, मध्ये तर सर संख्याच नाहीये, नाहीये म्हणजे काय आहे, 1 आहे, तो 1 यायला पाहिजे. आता इथे निगेटिव्ह आहे, मायनस आहे, याचा अर्थ काय समजायचा, की हे जे दोन नंबर्स आहेत आपल्याला मिळणारे, जे दोन नंबर्स आहेत हे कसे असले पाहिजेत. व्हेरी गुड. एक काय असला पाहिजे सर, प्लस, आणि दुसरा काय असला पाहिजे, मायनस. दुसरा काय असला पाहिजे. आता इथे ऍडिशन, यांची ऍडिशन +1 आहे, यांची ऍडिशन काय आहे, म्हणजे मग कोण प्लस असेल आणि कोण मायनस असेल. मोठा नंबर काय असेल, प्लस, आणि छोटा नंबर काय असेल, मायनस. ठीक आहे, मग नंबर शोधा. 91 जा 90, पण मग इथे 1 कसा येईल. जर इथे घेतलं मी 91 जा 90, 90 आणि 1, या मोठा नंबर तुमचा प्लस असेल, छोटा नंबर मायनस असेल, मग 90 मधनं 1 गेले तर 89 मिळायला पाहिजे. चलाव चलाव, दिमाग चलाव. मागे नका बघू, चीटर. अरे सिंपल ना, 10 9 जा 90 किंवा 9 10 जा आणि 10 मधनं मोठा नंबर कोण आहे, 10, त्याला द्या तुम्ही प्लस साइन, छोट्या नंबरला द्या मायनस साइन. मग 10 मधनं 9 गेले, किती उरले, मोठी संख्या कोण आहे, तिचं साइन काय आहे, आन्सरला काय साइन देणार. व्हेरिएबल कोणता आहे आपला, एक्स. व्हेरिएबल काय आपला, मग काय लिहिणार इथे, 10x, आणि हा -9x इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, 1x. समजलं का, यस ऑर नो. चला करता येईल मग सॉल्व. चलो राईट इट फास्ट. 2x² या 1x च्या ठिकाणी मी काय लिहिणार आहे बघा, +10x -9x, आणि हा -45. आता पुढची स्टेप काय आहे, मी याला बघून फॅक्टरायझेशन करा. 2 ऍज इट इज मल्टिप्लाय बाय x² म्हणजे x इंटू हा प्लस 10. आता इथे 10 आहे, हा 10 चे तुकडे कसे करणार, बघा इथे नंबर काय होता, 2, म्हणून 2 च्या टेबलमध्ये 10 यायला पाहिजे. 2 5 जा 10 मल्टिप्लाय बाय x मायनस 9x म्हणजे काय, 9 मल्टिप्लाय बाय x मायनस, इथे 9 आहे तर 45 पण 9 च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. 9 5 जा 45, 9 5 जा. समजलं इथपर्यंत, कोणाला नाही कळलं. या दोघांमधनं कॉमन काढूया, या दोघांमधनं कॉमन काढूया. काय कॉमन येते बघा, हा 2 आणि हा x, हा 2 आणि हा x कॉमन येतोय. चला यांना घ्या बाहेर. 2x ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, फक्त x प्लस 5. इथे साइन काय, मायनस घेतलं, मायनस. इथे काय कॉमन निघतोय रे सर, 9 कॉमन निघतोय. ब्रॅकेट मध्ये काय राहील, x -5, x -5. सर पण इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, तो काय करणार, इथे प्लस, आणि काय कॉमन काढणार, x + 5 ला कॉमन काढणार. काढा x + 5. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, 2x - 9. ओके, आणि लिहा तुमचं फायनल आन्सर. काय दिलंय तुम्हाला, 2x² + x - 45. याचे काय फॅक्टर्स पडले रे, पहिला फॅक्टर आहे x + 5, दुसरा फॅक्टर काय आहे, 2x - 9. गॉट इट. काय अवघड आहे याच्यामध्ये सांगा. ओके, सो तुम्ही हे आता सॉल्व्ह करू शकाल. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन, 20x² लिहूया आपण. 20x² - 26x + 8. इथे एक नंबर आहे 20, इथे काय आहे 8, यांचं मल्टिप्लिकेशन करा. 20 मल्टिप्लाय बाय 8, तो काय होईल रे, 8 0 0, 8 2 जा 16. तो मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे, 160. मग प्लस आहे का मायनस आहे, म्हणजे दोन्ही नंबर्स कसे असतील, हा नंबर आणि हा नंबर कसा असेल,
दोन्ही नंबर्स कसे असायला पाहिजे सर, एक तर प्लस किंवा दोन्हीही मायनस असायला पाहिजे. ऍडिशन किती यायला पाहिजे, -26. जर मायनस असेल तर दोन्ही प्लस असतील का मायनस असतील, प्लस मायनस आहेच नाही तिथे, दोन्ही प्लस आहेत किंवा दोन्ही मायनस आहेत. दोन्ही काय यायला पाहिजेत, दोन्ही पण मायनसच यायला पाहिजे. ठीक आहे, शोधा नंबर. 160 चे असे फॅक्टर्स करा की किती यायला पाहिजे ऍडिशन, 26 यायला पाहिजे. सांगा. बरोबर. किती, 16 10 जा 160 आणि 16 प्लस 10 किती झाले 26. दोन्ही नंबर्सला काय साईन द्यायचं आहे आपल्याला, मायनस साईन. मग म्हणजे काय आलं रे, -16x -10x इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, -26x. ओके, तो 26 च्या जागी काय लिहिणार आहे मी, लिहा मग. therefore 20x² या 26 च्या जागी काय लिहिणार मी, -16x आणि -10x. पुढे काय, हा +8. आता काय करणार, फॅक्टरायझेशन. काय करणार, फॅक्टरायझेशन. आता मला सांगा इथे 20 आणि 16 कोणाच्या टेबलमध्ये येतात रे, दोघं 4 च्या. मग करा 4 च्या तुकडे करा, 4 5 जा 20. x² चे काय तुकडे होतील, x इंटू x मायनस 16 4 च्या टेबलमध्ये लिहा, 4 4 जा 16 इंटू काय रे x मायनस 10 कोणाच्या टेबलमध्ये येतो, 2 च्या किंवा 5 च्या, 2 5 जा 10 आणि हा x प्लस 8 कोणाच्या टेबलमध्ये येतो, 2 4 जा 8. या दोघांमधनं कॉमन काढा, या दोघांमधनं कॉमन काढा. काय कॉमन येतंय चेक करा. बघा इथे 4 आहे, इथे पण 4 आहे, इकडे x आहे, इकडे पण x आहे. ओके, सो काय कॉमन आला, 4x. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 5 आणि हा x मायनस हा काय राहिला 4. इथे मायनस साईन आहे, इथे दिलं मायनस साईन. काय कॉमन येतंय बघा, 2 आणि हा 2 कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 5x प्लस किती 4. तर पण इथे मायनस आहे, मग इथे काय करून टाकूया, मायनस. तो काय कॉमन निघेल आता, बघा काय कॉमन निघेल, 5x मायनस 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -2. ओके, सो फायनल आन्सर लिहा, 20x² मायनस 26x प्लस 8 इज इक्वल टू 5x मायनस 4 आणि 4x मायनस 2. हे काय झाले त्याचे फॅक्टर्स. समजलं, समजला हा क्वेश्चन. ओके, सो आय होप आता हा जो लास्ट वाला क्वेश्चन आहे हा तुम्ही मला सॉल्व्ह करून दाखवा. मी तुम्हाला देतो हा होमवर्क साठी. ओके, त्याचे नंबर्स पण हवं तर फाइंड आउट करूया आपण. इथे काय दिले तुम्हाला 44 आणि इथे काय 44 मल्टिप्लाय बाय 3 नाहीये बेटा, -3 आहे. काय, तो यांचं मल्टिप्लिकेशन करा, 44 मल्टिप्लाय बाय 3, 4 3 जा 12, कॅरी 1, 4 3 जा 12 आणि 1 13. किती आन्सर आलं, 132. आणि हा मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. ओके, ठीक आहे. आफ्टर दॅट मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, -132 आणि ऍडिशन किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, 1. आता मला सांगा इथे मायनस आहे, याचा अर्थ हे दोन नंबर्स कसे असले पाहिजेत, इथे मायनस आहेत तर दोन्ही नंबर्स कसे असले पाहिजेत, अरे नाही रे मूर्खांनो, मल्टिप्लिकेशन जर मायनस असेल तर एक प्लस यायला पाहिजे, एक काय यायला पाहिजे, जर मल्टिप्लिकेशन प्लस असता तर एक नंबर असता, एक तर तो दोन्ही नंबर प्लस असते किंवा दोन्ही नंबर मायनस असते. आता इथे ऍडिशन जर मायनस आहे, ऍडिशन काय आहे, तर दोन्ही नंबर्स काय असतील तुमचे मायनस. जर ऍडिशन प्लस असती, ही ऍडिशन प्लस असती
तर दोन्ही नंबर काय असते तुमचे प्लस राहिले असते. समजलं का? ओके. आता इथे निगेटिव्ह आहे म्हणजे एक नंबर निगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे. समजलं? मग शोधा असा नंबर 132 यायला पाहिजे आणि इथे काय यायला पाहिजे? +1 यायला पाहिजे. तो नंबर पण सांगून देतो मी तुम्हाला. 12 आणि 11. ओके. मग मला सांगा 12 पॉझिटिव्ह येईल का 11 पॉझिटिव्ह येईल? कोण निगेटिव्ह येईल या दोघांपैकी? 11 काय येईल निगेटिव्ह आणि 12 काय येईल पॉझिटिव्ह. सो तुम्हाला काय लिहायचंय 12x आणि -11x इज इक्वल टू काय 1x. ओके. चला मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय हा क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करून मला दाखवायचा आहे. ठीक आहे. तो या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट काय होतो एंड. ओके. तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.